आणि या सगळ्या घडामोडींच्या अंगानं एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडते शरद पवारांची. थेट जाऊया त्या पत्रकार परिषदेत. सलग 28 दिवस सैन्याने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द ही कौतुकास्पद आहे. आंदोलकांच्या अगदी मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. दयोसाईला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणानं उभं राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक आहे. हा देशातील युवा शक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. तसंच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीनं देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचं मी आभार मानतो. देशातील लोकशाहीनं कास टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चित नमूद करावं वाटतं. हे माझं स्टेटमेंट ऑलरेडी केलेलं आहे. एकतर हे जे काही चाललेलं होतं फूट हे निवड एखाद दुसऱ्याची भाव नसते. अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्यावर त्याचे विपरीत परिणाम होत होते. आणि आनंद हा आहे की संयमानं आणि शांततेनं युवा पिढीनं आपल्या भावना देशाच्या नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आलं. आज संसदेच्या त्यांच्या 2-3 राऊंड झाले असत्या की स्वतः प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. डायलॉग न ठेवणं त्याचे दुष्परिणाम होत असतात. हे मी काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही हा डायलॉग सुरू केला पाहिजे. एकतर राजीनामा दिला पाहिजे किंवा डायलॉग करून काय म्हणणं त्यांचं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाचे तुमचे 2-3 कलिग्स शक्यतो सिनियर हे डिफ्यूज करा. अभिजित आणि त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं केलेलं आहे. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका. आणि सुदैवानं त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता. आणि त्यामुळं हे जे काही बोलणं झालं नरेंद्र मोदींचं त्यांच्याशी माझं, त्याचा परिणाम मला दिसला. त्यांनी केंद्र सरकारमध्ये आपले सहकारी डिफ्यूज केले. चर्चेच्या 2 राऊंड झाल्या.
त्याच्यामध्ये केंद्राने मान्य करावं असा जो आग्रह होता त्याच्या काही गोष्टी मान्य झाल्या नव्हत्या. दुसऱ्या राऊंडला एक सोडून बाकीच्या गोष्टीच्या संबंधी केंद्र सरकारने विचार करण्याची भूमिका घेतली आणि तरीही युवा पिढीचा आग्रह शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याचा होता. तो आग्रह शिक्षण मंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी तेव्हा माहीत नाही ते स्वीकारला आणि त्यांचा राजीनामा आज आपल्या पुढे आलेला आहे. मी युवा पिढीचं पुन्हा एक अभिनंदन करतो. जे काही घडलं त्याचा शेवटी अंतिम निर्णय हा योग्य झाला, पण नव्या पिढीला हाताळत असताना लाठीहाला अश्रुधूर हे प्रकार टाळले असते तर अधिक चांगलं दिसत असतं. आणखीन एक गोष्ट अतिशय अवघड आम्हाला वाटते की म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतरला येण्याच्यासाठी जी मेट्रोची लाईन आजूबाजूची त्याचे 18 स्टेशन्स ही लाईन बंद ठेवली. ही लाईन बंद ठेवणे हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांच्या पुरता सीमित होता. मेट्रोला प्रवास करणारी तरुणाई जशी असेल तसे नागरिकसुद्धा असतात आणि त्यामुळे मेट्रोच बंद ठेवायची ही भूमिका शहाणपणाची नव्हती. आणखीन एक गोष्ट जाणवली, अनेक तरुण मुली याच्यामध्ये अत्यंत आक्रमकपणानं आपल्या भावना व्यक्त करणारा पुढे येत असताना हा जो काही हल्ला झाला पोलिसांच्याकडून त्याची किंमत त्यांनासुद्धा द्यावी लागली. ते टाळता आलं असतं तर योग्य झालं असतं. आणखीन एक गोष्ट की हे आंदोलन जंतर मंतरपुरतं सीमित राहिलेलं नाही. हे आंदोलन देशात आणि देशाच्या बाहेर गेलं. लंडनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, अन्य काही शहरांच्यामध्ये भारताच्या बाहेर जी भारताची युवा पिढी आहे तिच्या देशातसुद्धा शांततेनं पण आपल्या भावना व्यक्त करण्याच्यासाठी रस्त्यावर आल्या. हे जसं भारताच्या बाहेर झालं तसंच या देशाच्या राज्यामध्ये याची जी काही या पिढीची भावना होती ती आपल्याला पाहायला मिळाली. मला आणखीन एका गोष्टीचं समाधान की देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी तरुण तिथं आले होते. मी ज्यावेळी तिथं भेटायला गेलो त्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले युवा प्रतिनिधी तेही त्या ठिकाणी भेटले आणि ते प्रेमानं आणि शांततेनं याच्यामध्ये अभिजित आणि त्याचे सहकारी
यांच्या पाठीशी उभे राहिले. हे जसं तिथं दाखवलं तसंच तुम्ही पुण्यामध्ये पाहिलं असेल, मुंबईमध्ये पाहिलं असेल, अन्य शहरांच्यामध्ये पाहिलं. यावरून केंद्र सरकार योग्य तो धडा घेईल आणि पुन्हा अशा पद्धतीनं तरुण पिढीला हाताळण्याचं काम करणार नाही एवढीच अपेक्षा. साहेब तुम्ही पंतप्रधान मोदींना भेटलात तेव्हा त्यात एक सगळ्यांची टीका अशी सुरू होती की आपला देश हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे, जे की अमित शहा किंवा मोदी जे आहे ते हुकुमशाह पद्धतीने वागतात. ह्या निर्णयामुळे तुम्हाला असं वाटतं का की मोदींची किंवा सरकारची जी देहबोली आहे त्याच्यात फरक पडेल आणि देशामध्ये परत एकदा संवादाचं सगळं वातावरण तयार होईल? विरोधकांमध्ये विशेषतः जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये पण भीती असते. मी सांगू शकत नाही, पण मी मोदींना आग्रहाने हे सांगितलं, डायलॉग सुरू करा, बोलायचं नाही हे बंद, आणि पोलीस यंत्रणा या मुलांच्या विरुद्ध वापरू नका. आणि मला असं वाटलं की मी जे बोलतोय त्याची नोंद त्यांनी घेतली असावी, आणि त्यामुळे मी प्रत्यक्ष कृतीनंतरची जी पाहतोय त्यामुळे यापेक्षा वेगळा निष्कर्ष आज मी काढला नाही. साहेब, सरसंघचालक जे आहेत ते काल बोलताना असं म्हटले होते की डिक्टेशन नको, संवाद हवा. म्हणजे त्याचा हा परिणाम वाटतो का तुम्हाला? मोदींनी इतक्या तातडीनं बॅकफूटवरती येणं आणि हा राजीनामा म्हणजे इतके दिवस जो दबाव ते 2-3 दिवस गेले, लाठीचार्जनंतर जो तयार झालेला होता रोष, त्याचा दबाव स्वीकारून ते तसेच काम करत होते, राजीनामा घेतला नाही. काल सरसंघचालक बोलल्यानंतर मात्र बऱ्याच हालचाली झालेल्या दिसतात. मी पार्लमेंटमध्ये पाहत होतो, पार्लमेंट चाललंच नाही, पण विविध पक्षाचे लोक भेटत होते. मोदी ज्या पक्षाचे आणि त्यांना ज्यांचा पाठिंबा आहे त्याही पक्षाचे लोक भेटत होते हाऊस संशयावर, आणि त्यांचाही मूळ हा डायलॉग सुरू करावा असा होता. आणि तसंच होत अन्य लोकांनी सुद्धा तिथं मांडलं. त्याच्यामध्ये भागत सुद्धा असावेत असं दिसतं.